नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जुनोना जंगल परिसरात कुड्याच्या भाजीची पानं तोडायला गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक अस्वलाने हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही पिता-पुत्र गंभीर जखमी झालेत। हा हल्ला मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे। दोघांनाही तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत पुढील उपचाराकरिता नागपूर मेडिकल कॉलेजला रवाना करण्यात येत आहे। जखमी वडिलांचे नाव अरुण कुपसे तर विजय कुपसे असे मुलाचे नाव आहे। वन विभागाचे मोठे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले असून हल्लेखोर अस्वलीला पकडण्यासाठी जलद प्रतिसाद पथकाची चमूही घटनास्थळी दाखल झाली आहे। पाहूया हे सविस्तर वृत्त। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष अजूनच तीव्र होत चालला आहे। चंद्रपुरातील जुनोनाच्या जंगलात आतापर्यंत आपण वाघाच्या हल्ल्यात जखमी आणि मृत नागरिकांच्या घटना पाहिल्या। वाघांसोबतच आता अस्वलांनीही गावात शिरकाव केला आहे। आज जुनोना गावाजवळ एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून तान्हापोळ्याच्या दिवशी भर दुपारी अस्वलाने कुड्याची पानं तोडायला गेलेल्या पिता पुत्रावर हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले। जखमी वडिलांचे नाव अरुण कुपसे तर विजय कुपसे असे मुलाचे नाव आहे। ही घटना तेथील नागरिकांच्या डोळ्यांदेखत घडली आणि तिथे उपस्थित नागरिकांनी एकच आक्रोश केला। हा हल्ला इतका भयंकर होता की जखमी पितापुत्रापैकी जखमी वडील अरुण कुपसे यांच्या मेंदूचा थोडा भाग घटनास्थळी आढळल्याचे वृत्त आहे। त्यांना अत्यवस्थ अवस्थेत तात्काळ उपचाराकरिता नागपूर येथे हलवण्यात आले। अस्वलाला पकडण्यासाठी RRUच्या रेस्क्यू टीमने तब्बल 3 तास रेस्क्यू ऑपरेशन केल्यानंतर अस्वलाला पकडण्यात आले। पाहूया रेस्क्यू टीमचे अधिकारी RFO घनश्याम नायगमकर यांनी दिलेली ही माहिती। सदरची घटना ही FDCM मध्ये घडलेली होती। जुनोना गावाजवळ जुनोना गावातील 2 लोकांना अस्वलीने जखमी केल्याची माहिती मिळाली। FDCM ने आम्हाला मदत मागितली। त्यावरून आम्ही माझी रेस्क्यूची टीम आहे RRU तिला घेऊन मी मोक्यावर गेलो आणि अस्वलीला रेस्क्यू करण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी जवळपास 3 तास शर्थीचे प्रयत्न केले आणि अस्वल आम्ही त्याला पकडली। आमचे चंद्रपूरचे विशेष प्रतिनिधी वैभव रुयारकर यांची